झाला हरी आला आता कैसी भया सबाई मुंद्याची धरीला सबाई मुंद्याची धरीला यशोदमया धरला तिना देवाला हातात धरलं बाहेर निघली हरी आला आता मग कैची भय चिंता बाहेर निघली 5-50 पोरं जमा झाले आणि तिला देव हातात आल्याचा अभिमान झाला आणि देवाला भक्ताचा अभिमान सहन होत नाही देवानं ओळखलं हिला अभिमान झाला रस्त्यानं जाता जाता तिच्या मालकाचा हात तिच्या हातात दिला भगवंत हातातून निसटले आणि घरी गेले तिच्या मालकाचा हात तिच्या हातामध्ये रस्त्यानं काही महिला पाणी भरीत होत्या ते म्हणे पुढे चालले माझ्या भावाला ती म्हणे ओळ संपलं का काय यशोदेचं काटतंय ते काही माणसं मंदिराच्या वाटेवर पत्ते खेळत होते पवार मामा मग ते म्हणे पुढे चालले माय लेकाला ती म्हणे चष्म्याचा नंबर बदला ती यशोदेचं काटतंय ती म्हणे देवाच्या नादान पागल झाली आणि जे देवाच्या नादान येडे झाले त्यांचेच नाव जगात झाले जे संसार भगवंत घरी गेले आईच्या खांद्यावर हात दिला अगं आई तुला काही दांगडू येतो का ऐकू ती म्हणे भाऊ पण तू घरी असताना दांगडू कसं होईल रे तू माझ्याजवळ आहे ना आई सदा कदा मीच का असंच सांगत आहे गोपिका तुला आणि मला मार खाऊ घालत्या तो हातचा ती म्हणे येऊन दे आता एकेकीचा भेद पाहते जिच्या हातात जिचा मालक होता 5-50 पोरं संघ होते गल्लीतल्या महिला मंडळ होत्या गंमत पाहायला पण जवळ गेली आणि तिच्या यशोदा मायाच्या खांद्यावर हात दिसलेला याला पाहिलं आणि मग म्हणायला लागले हा जर इथं उभा आहे मग माया हातात कोणता आहे आणि असं पाहिलं की ना आणि तिचा मालक दिसला तुम्ही काय तू घरापासून सांगतो तुला मी भावड्याचा बाप हे भावड्याचा घरी आली परत गेली आईनं सांगितलं हे पहाय बस झाल्या खोड्या आता लई गरजणे आली कृष्णा तुला मी करते सांगल कृष्णा तुला मी